उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील शांतीनगर येथील स्मशानभूमीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जो लावण्यात आला होता, तो पुतळा आज तिथून हटवण्यात आला. सन्मानपूर्वक तिथून तो पुतळा हटवण्यात आलेला असल्यामुळे उल्हासनगर शहरामधील जे अनेक कार्यकर्ते यांचं उपोषण होतं, अनेकांनी आंदोलन केले होते, त्या आंदोलनाला आता कुठे जाऊन त्यांना यश आलेले. या संपूर्ण घटनेबाबतीत बोलताना ज्येष्ठ आंबेडकरी नेते श्यामदादा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले हा प्रकार काय होता आणि कशा प्रकारे तो सदर पुतळा काढण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्मशानात बसवलेला नाही, असा अलौकिक प्रकार उल्हासनगरमध्ये झाला होता. शांतीनगर स्मशानभूमीत जिथे शवदायिनी आहे तिच्यासमोरच स्मशानात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो बसवला, त्याच्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये प्रागतिक विचारांच्या जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संताप आणि असंतोष निर्माण झाला होता. त्या दृष्टीनं आम्ही मागच्या वर्षी कलेक्टर साहेबांना आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि प्रशासनाला एक पत्र देऊन सांगितलं होतं की हा पुतळा तिथून हटवला गेला पाहिजे. पण चांगली गोष्ट अशी आहे की कुठलाही संघर्ष न होता आणि सामाजिक वितुष्ट त्याच्यामध्ये निर्माण न होता हा प्रशासनानं म्हणजे तहसीलदारांनी कलेक्टरच्या आदेशावरून, त्याचबरोबर उल्हासनगर महानगरपालिकेतील सुद्धा प्रशासनानं एकत्रितपणे आणि विशेष म्हणजे असं की उल्हासनगर अंबरनाथचे आमदार माननीय डॉक्टर बालाजी किडीकर साहेब यांनीसुद्धा हा पुतळा तिथून निघावा या बाबतीमध्ये अत्यंत सकारात्मक अशी पावलं उचलली. आणि त्याचा आजचा असा परिणाम आहे की तो पुतळा त्या स्मशानातून काढला गेलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील आणि विशेष म्हणजे त्या स्मशानाच्या बाजूलाच राहणारा जेवढे आंबेडकरी जी जनता आहे आणि जे तरुण आहेत ज्यांनी बसवला होता तो पुतळा, म्हणजे बसवला त्यानेच बसवला होता असं नाही, पण ज्यांनी कुठे बसवला असेल पण त्या लोकांनी तो पुतळा काढलेला आहे. डॉक्टर साहेबांनी हा पुतळा स्मशानातून हटवावा अशा प्रकारचे आदेश आयुक्तांना दिले होते, तहसीलदारांना दिले होते. त्याच्या अगोदर आयुक्तांनी एक पत्र पाठवलं होतं, तो पुतळा हटवण्याची परवानगी द्यावी. पण मुद्दा असा उपस्थित होतो की कलेक्टर साहेबांच्या आदेशाने काही तो पुतळा बसवलेला नव्हता, त्यामुळं तो काढण्याच्यासाठी कलेक्टर साहेबांच्याकडे आदेश मागण्याची काही गरजच नव्हती. पण इथल्या ज्या महापौर आहेत त्यानेसुद्धा हा पुतळा हा स्मशानातून बाहेर निघावा या पद्धतीनं अत्यंत सकारात्मक पावलं उचलली. आणि आज आम्ही सगळेच बसलो होतो. आमदार साहेब होते, राजेंद्र चौधरी साहेब आहेत आणि सर्वच जण, नाना बघूल आहेत, गटनेते आहेत, अरुण आशान आहेत जे गटनेते आहेत, सगळे एकत्रित बसून आम्ही एकत्रितपणे ठरवलं की कुठल्याही प्रकारे समाजामध्ये वितुष्ट निर्माण होईल किंवा शांतता आणि सुरक्षेला बाधा निर्माण होईल, पोहोचेल अशा प्रकारची कुठली कृती न करता अत्यंत शांततेनं हा पुतळा तिथल्या स्थानिक लोकांच्या सहकार्यानेच काढावा अशा पद्धतीनं एक वातावरण निर्मिती करण्यात आली आणि तिला यश आलेलं आहे आणि तो पुतळा स्मशानातून बाहेर निघालेला आहे.